आता पुढची बातमी। देशभरात कांदा निर्यात बंदी असतानाच केंद्राने गुजरातमधून तब्बल 2000 मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला मंजुरी दिली। त्यामुळे राज्यातल्या कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। एकीकडे राज्यातील कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, तर दुसरीकडे गुजरातमधील कांदा हा नवी मुंबईच्या नावा सेवा बंदरातून निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे। नाशिक, पुणे, जळगाव, अहमदनगर परिसरातल्या शेतकऱ्यांनी या विरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। त्यामुळे आता तरी निवडणुकीच्या प्रचारात दंग असलेले राजकीय नेते कांदा निर्यात बंदीचा प्रश्न दिल्ली दरबारी मांडणार का आणि महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांना न्याय मिळणार का असा सवाल शेतकरी आणि व्यापारी करतात। या लोकसभेच्या निवडणुकीच्या 7 मेच्या, 13 मेच्या आणि 20 मेच्या ह्या ज्या टप्प्यातलं जे मतदान आहे, या मतदानामध्ये ही निर्यात बंदी जर हटली नाही, पूर्णपणे निर्यात खुली झाली नाही, तर मात्र या तिन्ही टप्प्यामध्ये कांदा पट्ट्यातून सत्ताधाऱ्यांना याचा पूर्ण मोठ्या प्रमाणात फटका बसेल अशी भूमिका महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। त्यामुळं कांदा उत्पादक संघटनेची मागणी आहे की तत्काळ कांद्याची निर्यात 100% खुली करावी। कुठल्याही पद्धतीने कोटा पद्धतीने कांदा निर्यात करू नये, यामुळे कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।